इचलकरंजी शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाळ महाराज हे मागील 3 दशकांहून अधिक काळ हिंदू धर्माच्या प्रचाराचं काम करत आहेत। त्यांची देशविदेशात प्रवचनं, व्याख्यानं झाली आहेत। 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप कॉलवर एक फोन आला, जो पाकिस्तानमधून करण्यात आला होता। तिकडील व्यक्तीनं हिंदू हिंदू मत करो नहीं तो ठोक देंगे, आप कहाँ जाते हो, क्या करते हो, हमें यहाँ बैठ के मालूम होता है, ज्यादा मत बोलो नहीं तो सर तन से जुदा कर देंगे अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार बाळ महाराजांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे। संबंधित नंबरचा शोध घेऊन सायबर ॲक्ट खाली गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर मला संरक्षण मिळावं असं त्यांनी तक्रारीत नमूद केलंय। 17 तारखेला कोल्हापूरमध्ये धर्म परिषद झाली आणि या धर्म परिषदेमध्ये जो विषय झाला तो विषय पूर्ण कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसारित झाला आणि त्यानंतर 20 तारखेला दुपारी 12 वाजता +92 आणि पुढचा जो पाकिस्तानी नंबर होता या नंबरवरून मला धमकीचा फोन आला। त्यामध्ये समोरचा इसम हा हिंदीमध्ये बोलत होता, हिंदू हिंदू कहना छोड़ दो नहीं तो ठोक देंगे, तुम कहाँ रहते हो, कहाँ जाते हो, क्या बोलते हो, सब हमें मालूम है, ज़्यादा बोला तो सर से तन से सर जुदा कर देंगे अशा पद्धतीची धमकी देण्यात आली। पण मी त्या पाकिस्तानी जिहाद्याला सांगू इच्छितो, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषती मरुतः। हे हिंदूंचं तत्वज्ञान ना मरण्यानं संपतं ना कुणी मारण्यानं संपतं। हे जे सतीचं वाण आहे, हे सतीचं वाण असताना देखील आम्ही या कार्यात आहोत। कुठल्या धमकीनी आणि कुठल्या सांगण्यानी हे काम थांबणार नाही। हे हिंदुत्वाचं ज्वलंत काम हे या धमकीनंतर देखील असंच उलट त्याहीपेक्षा जास्त ज्वलंत पद्धतीनं चालू राहील। देव देश धर्माच्या कार्यामध्ये शिवरायांचे मावळे कुण्या औरंगजेबाच्या धमकीनं घाबरणार नाहीत आणि घाबरून घरात बसून काम सोडणार नाहीत, तर उलट याहीपेक्षा जास्त हिमतीने इथून पुढचं देव देश धर्माचं कार्य सुरू राहील, एवढंच मी सांगू इच्छितो।